कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं शिवभक्त कोकणचे पाठीराखे आणि ज्यांच्या माध्यमातून हा शिवभक्त परिवार या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि जी वाटचाल करतोय यासाठी सातत्यानं म्हणत असतात कोणतीही संस्था निर्माण होत असताना त्यासाठी काही मार्गदर्शनपर व्यक्तिमत्व त्याच्या पाठीशी उभी राहावी लागतात आणि त्यातूनच हे असं एक अग्रणी असं व्यक्तिमत्व आहे. सन्माननीय श्रीयुत युसुफ आरते सर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आणि त्याचबरोबर आज शिवभक्त कोकणचे निर्माते म्हणून आज त्यांनी अनेक वर्ष या संस्थेला आपलं पाठबळ दिलेलं आहे. अतिशय साध्या मनाचा माणूस. काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात मित्रांनो मोठेपणा असतो असं हे व्यक्तिमत्व. साहेब या कार्यक्रमाचं शेवटचं सांगतापर भाषण मी आपणास विनंती करतोय आपण या ठिकाणी व्यक्त करावं. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. शिवभक्त पूजा संत पुरस्कृत मी कोकणी उद्योजक सन्मान सोहळा 2026 च्या निमित्ताने आज या ठिकाणी विचार मंचावर डीजी गुरव सर, उत्तेकर सर, माझे मित्र निलेश किंजळकर आणि सर्व टीम शिवभक्तची, त्याचप्रमाणे आज ज्यांना पुरस्कार मिळाला ते आणि इतर बंधू भगिनींनो, खरोखर साधारणपणे 7-8 वर्षानंतर एका ठराविक पातळीवर आलेलो आहोत आणि आता दुसऱ्याचा मान सन्मान करण्याची ताकद शिवभक्त कोकणमध्ये निर्माण झालेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. साधारणपणे 2017-18च्या दरम्यान निलेशची आणि माझी भेट झाली, बरोबर ना. एका कार्यक्रमाला माघी गणेशोत्सवाला एक पाहुणा म्हणून गेलो होतो गावात असताना. देवरुखला मी राहतो आणि बडदवाडी या गावाला मी पाहुणा म्हणून गेलो आणि तिथं मला सांगितलं की एक काय शॉर्ट फिल्म काढलेली आहे आणि ती कसलं गाव, कसल्या तरी गावावर होती, एका स्वच्छतेच्या गावावर नाही झालं, काहीतरी गावाचं नाव म्हणतात, निर्मल ग्राम संदर्भातली एक फिल्म होती. आणि ती फिल्म बघता बघता माझ्या लक्षात आलं की अरे हा जो कोण कलाकार आहे ना, तेव्हा माझी आणि निलेशची ओळख नव्हती, की अरे इसमें दम आहे, हा जर पुढं त्याला चाल दिली तर हा जग जिंकेल. म्हणजे त्या क्षणी 17-18ला माझ्या लक्षात आलं. आणि मग त्या कार्यक्रम संपता बक्षीस देताना मी निलेशला सांगितलं, निलेश इथं थांबायचं नाहीये. पण मी त्याला पुढं चाल देता त्यांनी तिथंच काहीतरी भानगड केला आणि मग नंतर मला त्याला आपोआप चाल द्यावी लागली मुंबईकडे. आठवतंय ना, मी विसरलेला नाहीये. पण मुंबईत पाऊल ठेवल्यानंतर निलेशनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, खरं डीएड असलेला मुलगा आहे तो, बरोबर की नाही. परंतु एक दिवस अचानक मला म्हणला की अशी बरीच मुलं आहे तो इकडं आलेली. तर म्हटलं सगळं कोकणच इकडं आलंय, तू टीमचं काय सांगतोस. 10वी-12वी झाल्यानंतर सगळेच म्हटलं दिव्याला येतात, मुंबईला येतात असं मी म्हणत नाही. आता अवकाश संपलेली आहे मुंबईत येण्याची. दिवा चांगलं सह्याद्री सुजलाम सुफलाम असलेलं सह्याद्री वर्ल्ड हेरिटेज आहे सर आपलं, बरोबर ना. सह्याद्री तो सोडून तिकडे दिव्याला येतात. आणि मग कधीतरी मी जर माझ्या देवरुखच्या एसटी स्टँडवर असेल तर मला फारशी लोक हाका मारत नाहीत. दिव्याला उभं राहिलो ना, काय वाटतं इकडं कुठं एवढे भरले. रत्नागिरी जिल्ह्यातले संगमेश्वर तालुक्यातले एवढी लोक इकडे आहेत की माझ्या एसटी स्टँडवर एवढी नाहीत ना, तेवढी दिव्याला भेटतात मला. तर मी म्हटलं अरे सगळेच आहेत ना, म्हणले ते जरा तिकडे नमन मध्ये होते आणि इथं आता विखुरलेले आहेत. मग पहिली सभा मला वाटतं दामोदर हॉलच्या बाहेरच्या बाजूला झाली ना, ओट्यावर. म्हटलं काय प्रकार आहे, तर नाही म्हणले नमन संच उभा करायचा. म्हटलं नाव पण तुम्हीच द्या, काय 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 मी आता फार लांबड लावत नाही. आणि शिवभक्त कोकणची निर्मिती झाली. आणि म्हटलं मग किती कलाकार, 25, 30, 35, 40 सगळे मिळून ना, लाईट साऊंड पडदा, बरोबर ना. तर म्हटलं काय पहिला शो करायचा 1 जानेवारी 1920, बरोबर. 1 जानेवारी 1920 ला पहिला शो हाऊसफुल झाला उद्घाटनाचा. पहिला शो हाऊसफुल झाला. म्हणजे 20-25 वर्ष जे नमन कोकणामध्ये संगमेश्वर तालुक्यात, रत्नागिरी तालुक्यात, लांजा तालुक्यात चालवतात ना, त्या नमन प्रमुखाचं इच्छा असते की माझा ना एक शो दामोदर हॉलला होईल, एखाद्या शिवाजी मंदिरला होईल. किती वर्षांनी? 20-25 वर्षांनी शिवभक्त कोकणचा पहिला शो हाऊसफुल झाला होता. आणि तो कशा पद्धतीने झाला होता, त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम झाले. आणि मग तिथनं सुरुवात करायची ठरलं, पण कोरोना आला. आणि मग त्यानंतर 5-6 शो सगळीकडे, ठाणा असेल, नंतर शिवाजी मंदिर असेल, दामोदर हॉल असेल, असे 5-6 शो हाऊसफुल झाले. त्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये प्रबोधनाचा वारसा होता.
फक्त नमन नव्हतं, त्यातनं विचार देण्याची प्रक्रिया जी होती ना ती ह्या नमनामधनं केली जात होती. म्हणजे फॉर्मॅट तोच जरी असला तरी त्याच्यातनं नवीन विचार देणं आणि नवीन नवीन उपक्रम घेणं, खूप चांगले चांगले उपक्रम शिवभक्त कोकणनी घेतले आणि त्याच्यातनं तरुण कसा आर्थिक पायावर उभा राहील त्याचाही प्रयत्न केला गेला. आणि मग अचानक एकदा संकल्पना आली की काय सीमोल्लंघन करायचं. मला वाटतं 12 डिसेंबर 2024 त्या दिवशी पहिली पोस्ट पडली की शिवभक्तचं सीमोल्लंघन परदेशात. म्हटलं मला परवानगी घेतली गेली, टाकू काय? म्हटलं टाक, काय काय करायचं. तेव्हा डोक्यात एक प्लॅन होता, तो प्लॅन आजही तसाच आहे, परदेशात जाण्याचा. कोकण मराठी साहित्य संमेलनाचं एक जागतिक अधिवेशन मॉरिशसला झालं होतं आणि 100 साहित्यिक भारतातनं मॉरिशसला गेले होते. ते म्हटलं तिकडं मरायला मॉरिशसला कसे काय गेलेले? तर म्हटलं का हो? तर म्हटलं तिकडं मराठी कोणाला समजणार, अख्खं मॉरिशस मराठी आहे. म्हणले कसं काय? तर म्हटले पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा तुम्ही सांगितलात ना, म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग पण साधारणपणे 1840 साली एक गलबत रत्नागिरीच्या किनाऱ्याला लावलं गेलं. 2000 त्याच्यामध्ये माणसं भरली गेली. त्याच्यामध्ये उत्तेकर जास्त होते, लक्षात आलं ना? उत्तेकर जास्त होते, सावंत होते, सर्व होते. सर्व मराठी माणसं 2000 गुलाम म्हणून मॉरिशसला नेली गेली आणि आजही ती तिथं मराठी बोलतात. आणि जेव्हा हे मराठी कोकण मराठी साहित्य संमेलन परदेशात मॉरिशसला झालं तेव्हा त्यांना आपल्या माहेरची माणसं आल्याचा भास झाला. 5वी पिढी आज तिथं सत्तेवर आहे. इथला सांस्कृतिक मंत्री, त्यांना गुलामच नाव आहे, त्यांचं सगळ्यांचं नाव गुलामच आहे. आणि ते जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनवाल्यांनी त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बोलवलं. ते म्हणले नुसतं रत्नागिरी का? 25 जणांची टीम आली सांस्कृतिक मंत्र्यांसह. पहिले आले सिंधुदुर्गात, दुसरे आले रत्नागिरीत. आणि ते म्हणायचे की तिथे सावंत कोण आहे, तिथे उत्तेकर कोण आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हणले हे का? तर आमची नाळ तुमच्याशी जोडलेली. आणि त्यांनी मराठी दस्कलीत जाकडी सादर केली. मी त्या मंत्र्यांना म्हटलं हा काय प्रकार आहे? तर म्हणले आम्ही घरी मराठी बोलतो. म्हटलं तुम्हाला कोमसपणी बोलवलं ना, आता आम्हाला तुम्ही तिकडं बोलवा. तर म्हणले या, तुम्ही मॉरिशसला पाऊल टाकल्यापासून परत विमानात बसेपर्यंत तुम्ही काही बघायचं नाही, आम्ही बघू. लक्षात आलं? म्हणजे आपलं काय राहिलं तर मुंबईपासून मॉरिशस तिकीट राहिलं आणि मॉरिशस ते मुंबई तिकीट राहिलं. बाकी तिकडचं आयोजन, तिकडचा खर्च, तिकडचं जेवण, तिकडचं राहणं कोण करणार आहे? मॉरिशसचं गव्हर्नमेंट करणार आहे. अडचण एकच झाली की मला त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत जावं लागणार होतं. तो मी गेलो नाही. आणि मग मी शॉर्ट वे म्हणून एक खूप चांगलं नियोजन दुबईला केलं. 2000 जणांचा हॉल होता दुबईला, AC हॉल, आणि तो ओव्हरपॅक होता. आणि तिथं आलेल्या लोकांनी काय ॲप्रिशिएट केलं जाऊ शकतं, म्हणजे मी मगाशी गमतीने म्हणलो पण ती वस्तुस्थिती खरी आहे. आज तिथल्या लोकांना अजून शंका आहे, परत परत बघून ह्या नाचणारी मुलं आहेत की मुली आहेत, ते आजही शंका आहे. एवढ्या पद्धतीचं सादरीकरण झालं, लाखात रुपयाचं बक्षीस मिळून गेलं हो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन दुबईचं झालं. आणि मग शिवभक्त कोकण आज ज्या स्टेपला उभे आहे, मी असं म्हणेन उद्योजक म्हणून पुरस्कार दिलेले आहेत, नवीन उद्योजक म्हणून आहेत, संच देणाऱ्यांचा सत्कार केलेला आहे. फार मुंबईत रमू नका, कोकणाकडे परत चला, माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे. माझ्या गावातल्या वाडीमधली 50% घरं जर बंद असणार असतील आणि त्या 50% घरामध्ये फक्त आजी आजोबा राहणार असतील आणि तुम्ही मुलं इकडं मुंबईमध्ये मजा मारणार असाल, तर माझ्या त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं आणि आजी आजोबांचं काय आहे? आजारी पडला तर शेजारी कधी दवाखान्यात नाही, ह्याच्यासाठी जर आजी आजोबांना आणि आई वडिलांना वाट बघावी लागणार असेल तर तुमचं मुंबईत राहणं खूपच मला क्लेशदायक आहे. आणि माझ्यासारखा रत्नागिरी जिल्ह्यासारखा संपन्न जिल्हा, संगमेश्वर तालुक्यासारखा संपन्न तालुका तिथं असताना, रोजगाराच्या अनेक संधी असताना तुम्ही मुंबईत रमलात तर मला वाईट वाटणार आहे. हे मी का सांगू शकतो? हे मी मुंबईमध्ये LLB करण्यासाठी आलो. इथं हाकेच्या अंतरावर रुपारेल कॉलेज आहे. त्या रुपारेल कॉलेजमध्ये LLB करत असताना मी एअर इंडियामध्ये सर्व्हिसला होतो. फार नाही पण 1.5 लाख रुपये पगार असताना मी नोकरीचा राजीनामा दिला आणि तिकडे उन्हाळक्या करायला गावाला गेलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला हक्काने म्हणू शकतो ना परत कोकणात चला म्हणून. आणि दुनिया तिथं येते, पोटं भरती आहे. 15-20 हजाराच्या ऑफिस बॉयसाठी तुम्ही दिव्याला येणार असाल तर मला शिवभक्त कोकणनी
कोकणातल्या तरुणांनी कोकणाकडे परत चला असा काहीसा प्रोग्राम घ्यावा आणि मग त्याच्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहात, तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये आहात, तुम्ही साऊंड सिस्टीम मध्ये आहात आणि मग ह्या सगळ्यांची मदत घेऊन निश्चितपणे हो शिवभक्त कोकण इथं नवीन कोणीही चालवेल, पण कोकणामध्ये शिवभक्त कोकण चालवूया आणि कोकणाचा जो डंका आहे तो मुंबईत राहून नाही तर कोकणात राहून कसा वाजवता येईल त्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्याची आपली तयारी आहे. म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये मिळणारी जी रक्कम आहे ना पगाराची 25,000 रुपये तुम्हाला मिळतो असं आपण गृहीत धरलं, म्हणजे 1,25,000 मिळू देतो. तेवढे तुमच्या गावी कसे मिळतील ह्याच्यासाठी आपण काहीतरी नियोजन करूया. कोणाला ऑफिस व्हायला 25च्या वरती मिळत आहेत, 50 मिळत, तुम्ही सांगा ना 1,00,000 रुपये मला मिळतात, मला ते दाखवा. ते तुम्हाला गुहागरमध्ये, ते तुम्हाला संगमेश्वरमध्ये, ते तुम्हाला दापोलीमध्ये, कारण दापोली माझं गाव आहे, मी हरणेचा आहे, आलं लक्षात ना. हरणेच्या बंदरातला मासा जर दुसरा माणूस विकणार असेल तर मी स्थानिक म्हणून का नाही विकणार. म्हणजे मला 1,50,000 रुपयाची नोकरी परवडे नाही म्हणून मी नोकरी सोडली आणि तिकडं गावी गेलेला आहे. लक्षात आलं तुमच्या. तर माझ्याकडे जे फॉर्म्युले आहेत त्याप्रमाणे म्हणजे माझ्या कोकणामध्ये जे जे आहे ते माझं आहे ना. दापोली तालुक्यातला आणि खेड तालुक्यातला एक करवंद जाळीवरचं काढलं जात नाही, एक करवंद जाळीवरनं काढलं जात नाही. अब्जावधी रुपयाची कोकणी असलेली संपत्ती मी जर कोकणात वाया घालवणार असेल आणि 15-20 हजाराच्या नोकरीला मी दिव्याला राहणार असेल तर 2030 पर्यंत तुम्हाला कोकणाचं चित्र फार वाईट असलेलं दिसेल, फार वाईट दिसेल कोकणाचं चित्र. याचं कारण अख्खं कोकण दुसऱ्यांनी विकत घेतलेलं असेल आणि मग तुम्ही जेव्हा जायचं जरी म्हणलात ना तरी जाणं शक्य होणार नाही. आत्ताच 25-50% लोकांनी गणपती मुंबईत आणायला सुरुवात केलेली आहे, कारण तिथं जाऊन कसं करायचं. तर मग तो जर काय कोकणाचा कोकणी पण टिकवायचा असेल, गणपतीचा सीझन टिकवायचा असेल, तिथली पालखी टिकवायची असेल, तिथलं शिमगा टिकवायचा असेल, तिथलं वैभव आपल्याला पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल तर फारखाळ मुंबईत रमू नका असं मी म्हणेन. आणि मग कोकणी उद्योजक कोकणातही कोकणी उद्योजक प्रचंड आहेत. म्हणजे मी तुम्हाला काही नावं सांगितली होती, बरोबर ना. अनेक विषयांच्या माध्यमातून कोकणामध्ये डेव्हलप होणारी कोकणी माणसं आहेत. माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे, ही कला जोपासताना या कलेतनच लोकांना, मी एक बेंडू आला रे तुमचा एक वग होता, बरोबर ना. त्याचे मुंबईत आल्यानंतर काय हाल होतात आणि मग तो पुन्हा कोकणामध्ये जायला कसा, असा वग शिवभक्त कोकणचा होता. कधीतरी कुर्ला टू वेंगुर्ला बघूया, खूप चांगला चित्रपट आहे, बरोबर ना. मी म्हणणारा माणूस पुन्हा कोकणाकडे जायला. आणि तुम्ही जर कोकण सोडून येणार असाल तर 2030ला तुमची सर्व शेती माकडांनी ताबीज केलेली असेल आणि आजूबाजूला आता तर काही गवे आलेलेच आहेत, आजूबाजूला आता वाघ दिसायला लागलेले आहेत. मग आपलं एवढंच चांगलं राहतं गाव, भरपूर पाणी, भरपूर ऊन, भरपूर वारा असं असलेलं आणि ऐसपैस हे असलेलं घर असलेलं आपण जर सोडायचं आहे. आता घरात दार उघडायला माणसं नाही तशी अवस्था आहे. म्हणजे वाळवी जर दारं खायला लागली आणि घर खायला लागलेली आहे तर, आणि आमचा कोकणी माणूस इथं जाऊन तो दिल्लीला जावा, तो परदेशात जावा, त्या ताकदीने जावा, काही हरकत नाही. पण उठसूट कोणतरी मगाशी म्हणलं की लग्न होईल की नाही तर माझ्यासारखा बिना लग्नाचा राहायचा, तसा राहू नये. म्हणूनच फक्त कोकणात येणार असेल माणूस, कारण मुलींचा मानस पण बदलावं लागणार आहे की मला मुंबईचा नवरा पाहिजे, तो काय भांडी घासतोय की झोपडीत राहतो याचा विचार न करता मुली जर बेधडक लग्न करायला लागल्या आणि नंतर पस्तावायला लागल्या तर ते चुकीचं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल, फार उद्योग करायला लागणार नाही तुटेकर साहेब. गोळा करायला जर शिकलो ना तर कोकणात वाया जाणाऱ्या अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे, अब्जावधी रुपयाची. कोकणामध्ये करवंद वाया जात आहे, कोकणामध्ये जांभूळ वाया जात आहे, कोकणामध्ये बारका फणस वाया जातोय, रायवळ आंबा वाया जातोय, रानभाज्या सगळ्या वाया जात आहेत. हे सगळंच वाया जात आहे. मग तिथनं पाठवण्यासाठी उद्योजक होऊया ना, हे सगळं गोळा करून पाठवण्यासाठी उद्योजक होऊया. मुंबईमध्ये अशी टीम तयार करूया की त्या टीमच्या माध्यमातून, मला तिकडं ना प्रचंड टाकळा फुकट उगवलाय. मुंबईच्या लोकांना देवरुखकर टाकळा पाहिजे, 10 रुपयांनी तिथं घेऊ, 40 रुपयांनी मुंबईकरांना विकू, चौपट दर येईल. टाकळा काढायला जर माणूस तिथं अवेलेबल नाहीये तर मग पाठवायचा कोणी. सर्व औषधी वनस्पती आहेत, सर्व रानभाज्या आहेत, खूप वाया जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि एवढंच नव्हे तर कोकणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून माणूस श्रीमंत होऊ शकतो. म्हणजे मग कधीतरी हॉटेलचे चेन असलेल्या शेटना विचारूया की खरोखर पोटेन्शियल आहे काय. व्हॅल्यू ॲडिशन मध्ये मासा काय म्हणतात ना, 25 रुपयाचा भांगडा कसा 150 रुपयाला विकायचा तो त्यांच्याकडनं शिकूया. माझी आपल्याला विनंती आहे की जर उद्योजक म्हणून व्हायचं असेल म्हणजे मुंबईतला उद्योजक सगळेच होऊ शकतील असं नव्हे, पण कोकणामध्ये काही उद्योग
वेगळ्या पद्धतीने. मी फार भाषण वाढवणार नाहीये, पण तुम्हाला सांगेन की निश्चितपणे कोकणामध्ये जे पोटेन्शियल आहे, देशातला एकमेव जिल्हा आहे हो ज्याच्यामध्ये 6 भारतरत्न आहेत. किती भारतरत्न आहेत? 6 भारतरत्न असलेला देशातला एकमेव जिल्हा. दुसरा जिल्हा देशामध्ये नाही की ज्याच्यामध्ये 6 भारतरत्न आहेत. त्यातल्या एकट्या 3 दापोली तालुक्यातले आहेत. काय सांगावा, मी पण दापोली तालुक्यातले आहे. चौथा पंडित मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण माझं गाव हरणे आहे. हरणेला आज माझी खूप मोठी प्रॉपर्टी आहे. दापोलीत माझे काका आहेत. जळगाव मध्ये माझी संस्था आहे. मग माहेर माझं दापोली आहे. आता सासरी मी म्हणून देवरुखला आहे, ती गोष्ट वेगळी. पण असा संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याला दिशा देणारे सगळे नेते ते रत्नागिरी जिल्ह्यातले आणि कोकणातले आहेत. स्वातंत्र्य लढा लढलेले सगळे आहेत. आणि आपण कधीतरी म्हणलं पाहिजे ना, आपण का घरात नुसते फोटो लावायचे, हे आमचे पूर्वज आणि यांनी कोकणातनं लढा दिले आणि मी मुंबईत जाऊन राहिलो झोपडीत, असं नाही ना चालणार. मीही माझ्या गावात ठाम राहून, आज पॅटर्न बदललेला आहे, अनेक लोक तिकडे येत आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं काम शिवभक्त कोकणच्या माध्यमातून करूया. म्हणजे आता मी तुला मुंबईहून तिकडे घेऊन जाण्याच्या तयारीला लागलो. उद्घाटन कर इथं, टेबल आणि खुर्ची तुझी इथं राखीव राहील. तुला 2 दिवसानंतर 5 दिवस तिकडे, 5 दिवस एवढ्यासाठी की जे तिथलं पोटेन्शियल आहे ते एकत्र करण्याचं काम तुम्ही आणि मी करूया. आणि तिथं ठाम नाही तर काय होणार आहे, तुम्ही जरा थोडासा विचार करावं. तुम्ही ज्या मराठी शाळेमध्ये गावात जात होतात ना, तेव्हा 50 मुलं होती वर्गामध्ये आणि आज 5 तरी मुलं आहेत का? अख्खी एक 1ली ते 4थी मिळून 5 मुलं आहेत. ही जर अवस्था होणार असेल तर त्या शाळा धडाधड बंद पडणार आहेत. म्हणजे सत्कारच जर करायचे असतील तर गावात लग्न ज्याचं होईल त्याचं ग्रामपंचायतीने आणि मराठी शाळांनी सत्कार केला पाहिजे ना, तर त्याला मुलं तिथं होतील, तर त्या मराठी शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल ना. 2027च्या जून मध्ये मुलगा ऍडमिशन घेणार आहे म्हणून आम्ही 0 पटाच्या शाळा गावात चालवतोय. 0 पटाच्या शाळा आणि त्याच्यावर 2 शिक्षकांची नेमणूक. ही जर आमची कोकणातली अवस्था असेल तर मला वाटतं हे कोकणाचं हे दुःख नाहीये, हे तुमचं आणि माझं दुःख असलं पाहिजे. याचं कारण येऊन लोक, म्हणजे आता मी तुम्हाला लगेच त्या गुरख्यांसारखं आंबा फवारा म्हणणार नाहीये, कारण 25-30 हजार तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त असतील. गुरखे येऊन पोटं भरून जात आहेत आणि असे अनेक बाहेरची माणसं येऊन पोटं भरून जात आहेत. थोडीशी कष्ट करायची तयारी ठेवूया सुरुवातीच्या कालावधीमध्ये. मगाचपासून तुमच्या लक्षात आलं असतं, त्या फुलाला मी हात नाही लावला मगाचपासून. आठवले गुरु सर तुमच्या, मी कधीही कार्यक्रमामध्ये फुल घेत नाही किंवा कोणाला देत नाही. नंबर 1, सरकारी GR आहे, बुके नाही बुकं द्यायची. आता मुख्यमंत्री घेत नाही का त्या GR प्रमाणे, तुम्ही अंदाज घ्या. मुख्यमंत्री ही बुके घेत नाही, म्हणजे मी नाकारला नाही, मी आपलं गपचूप ठेवला. नंबर 2, माझी पंचायत समिती आहे महाराष्ट्रातली एकमेव. सर्व कार्यक्रम हे शैक्षणिक साहित्याने व्हावेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असं BDOनी सर्क्युलर काढलंय. नंबर 2 आणि नंबर 3, जोपर्यंत ते फुल माझ्या तालुक्यात जिल्ह्यात बनत नाही तोपर्यंत मी ते देणार किंवा घेणार नाही, असा माझा पण. जोपर्यंत ते फुल माझ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात बनत नाही तोपर्यंत मी ते देणार किंवा घेणार नाही. याचं कारण लोकांनी फुलांची शेती करावी हो. लाखो रुपयाचा व्यवसाय आहे फुलांची शेतीचा, आपण करत नाही. पाणी दुथडी भरून वाहतंय. मला 1 महिना पाऊस नाही आला होता तर लय आनंद झाला होता. 8 मेला गेल्या वर्षी पाऊस पडला, 8 जून पर्यंत सगळं तुडुंब भरलं. पुढचे 4 महिने काय झालं, सगळं पाणी वाहूनच गेलं ना. हवाय कशाला पाऊस. राजस्थानमध्ये 6 इंच पाऊस पडतो, पाणी टंचाई नाही, आणि एकावर एक 6 माणसं उभी केली ना, एवढा पाऊस माझा संगमेश्वर तालुक्यात पडतो. सगळ्यात जास्त पाणी टंचाईची बिलं संगमेश्वर तालुक्यातली आहेत. कारण काय, पाण्याचं नियोजन नाही. सगळं माझ्या गावातला पर्या, माझ्या गावातली नदी आणि तुडुंब भरून वाहतात असतात. 4-4 महिने पाणी वाहून जातं आणि त्याच्या शेजारी असलेल्या जमिनीवर मी साधं फुलांचं दाक लावणार नसेल आणि जर काय म्हणतात ना कोथिंबीर लावणार नसेल तर मला त्या कोकणातल्या पाण्याचा काय उपयोग आहे. एकही पवनचक्की कोकणात असू नये, वारा सगळा वाया जाणार. पाणी कुठेही अडवलेलं नाही आणि अडवलेल्या पाण्याचा उपयोग नाही. एवढं संपन्न कोकण, वर्ल्ड हेरिटेज, ज्याच्यामध्ये रक्तचंदनाची झाड आणि औषधी वनस्पती म्हणून सह्याद्रीला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला गेला आणि त्या सह्याद्रीमधनं उठून मी इकडे भांडूपच्या आणि विरारच्या डोंगरावर यायला लागलो वसाडी पडलेल्या, तर कसं चालायचं. त्यामुळे माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे, सर्व युट्यूबरना माझी विनंती आहे की तुम्ही कोकणाचं कोकण पण लोकांसमोर मांडायला लागा. शिवभक्त कोकणची टिमकी तर वाजवायचीच आहे. ते परदेशातनं जाऊन आले म्हणून फॉरेन रिलेटेड आपल्याला म्हणायचंच आहे. त्याच्यातून आपल्याला मेसेज तर द्यायचाच आहे
परंतु खऱ्या अर्थाने कोकणातलं पोटेन्शियल काय आहे हे कोकणातलं 18 वर्ष रस्ता होतोय, तो झाल्यानंतर कोकणी लोकांना त्याचा फायदा करून घेणार आहेत की नाही, म्हणजे कोकण रेल्वेचा काय फायदा कोकणी लोकांनी करून घेतला याच्यावर कधीतरी सेमिनार घेऊया. हायवे होतोय त्याचा कोकणातले लोक काय फायदा घेणार आहेत, जर तिथल्या रानातली काही गोष्टी इथं येणार नसतील. अनेक गोष्टी आहेत, अनेक. आज शनिवार आहे, मारुतीला रुईच्या पानांचा ढीग बघितला आता सकाळी दादरला. माझ्या संगमेश्वर तालुक्यात प्रचंड रुई आहे. देवरुखकर सर, गुरुवारी काढूया, फक्त आठवड्यातनं एक दिवस काम, रात्री पाठवायचं. इथं घेणारी आपली टीम असते, माळा करतील, शनिवारी विकतील, पुढच्या गुरुवारी काम, फक्त आठवड्यातनं 4 दिवस काम आणि बाकीचे 6 दिवस मस्तपैकी 2 व्हीलर घ्यायची, फुल टाकी करायची, इथोनॉल शिवायच्या पेट्रोलची आणि गावभर फिरायचं, फक्त फिरायचं. कधी गुरुवार सोडून, गुरुवारी सकाळी कामाला लागायचं. गावातली मुलं ह्या पद्धतीने जर स्थानिक ठिकाणी नोकरीला लागली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने कोकणी उद्योजक हा जो प्रकार आहे, अमोल लोधांना नाही वाटत पुण्यात मुंबईमध्ये जावं, राईसारखं काढून बसलेत ना. आज गॅस पंप, पेट्रोल पंप रत्नागिरीपासून सगळं काबीज केले ना. मग 1 2 3 4 5 25 जणांचा अभ्यास करूया ना. ह्या 25 जणांनी कोकणात राहून काय केलं, मराठी लोकांनी, स्थानिक लोकांनी, वाड वडिलांची जी जमीन आहे ना त्या जमिनीवर, आणि थोडीशी भांडणं मिटवूया आपापसातली. 50% कोर्टातले भांडण सख्ख्या भावांचे, चुलत भावांची नाही म्हणलं मी, सख्ख्या चुलतची आणखीन त्याच्यापेक्षा जास्त. 2 सख्ख्या भावांची 50% भांडणं. तर मी वकिली अभ्यास करायला इथं आलो होतो. मी एक वकील तुमचा, माझ्या भावाचा हे वकील, म्हणजे 2 भावांचे 2 वकील, दोघांना 5-5 लाख रुपये आतापर्यंत देऊन झाले. किती रुपये देऊन झाले? 10 लाख रुपये. जमीन किती रुपयाची आहे माहिती आहे काय? 10,000 रुपयाची. हा एसी गाडीतनं फिरायला लागला वकील माझ्यासारखा, काळ्या काचेतनं. कारण 2 भावांची भांडणं 10 लाख रुपये दोघांना मिळून दिले. सख्खे भाऊ, सख्ख्या आईचे सख्खे भाऊ, चुलतचा मी पुढचं सांगतोय. दरम्यानच्या काळामध्ये संगमेश्वर तालुक्यातले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद हर्डीकर इथं आलेले आहेत, त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आपल्या सर्व शिवभक्त कोकणला ज्यांनी बळ दिलं वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मग तो सकाळ पेपर असेल, मग तो सागर पेपर असेल, ते हल्ली मुंबईकर झालेले आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांना घेऊन मुंबईला पाठवले. मुंबई जिंकून या म्हटलं. आता येतील की नाही बघा, दोरीच बांधून पाठवायला पाहिजेत, म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा ओढायला सुरुवात केली पाहिजे ना. येईलच असं नव्हे, त्यांचं आपण स्वागत केलेलंच आहे. माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की खऱ्या अर्थाने उद्योजक ह्या विषयावर आपण काम करूया. थोडंसं एक पाऊल मागे येऊन सांगेन, एक पाऊल. ठीक आहे, पोचलायत ना तुम्ही, जिंका. नवीन माणसं येणार नाही ह्याच्यासाठी तर नक्की प्रयत्न करूया, नाहीतर कोकण ओसाड होईल. लक्षात आलं? एक पाऊल मागं आलोय की आता ठीक आहे, तुमचं जम बसतोय ना, तर मी कशाला विस्कडू. मुकुंद गुरव आलाय, रसायनीला फ्लॅट घेतलाय, लग्न करायचा म्हणून. गुरव लग्न झालं ना, रमतोय ना, 4 गोष्टी होत आहेत ना. पण नवीन 10वी झालेली मुलं जर सरसकट यायला लागली, मगाशी कोणीतरी उल्लेख केला की 10वीचा कोकण बोर्ड महाराष्ट्रात 15 वर्ष 1 नंबरला आहे. माहिती आहे बातमी तुम्हाला? दरवर्षी आलेली 3 फक्त अभ्यासाला घ्यायची, 15 वर्षात 45 जण कुठे शोधायचं. भिका मागतायत. एकही अधिकारी होऊ शकला नाही. महाराष्ट्रात पहिले आलेले 100% मार्क मिळवणारा मुलगाही कोकणातला जर अधिकारी होऊ शकणार नसेल, 100%, एवढा मला फक्त तापच यायचा. माझा मार्क कधीच एवढे मिळाले नाही. 35%च्या वर मी कधी गेलो नाही. माझी पुतणी 95% मार्क मिळाली म्हणून प्रगती पुस्तक घेऊन धावत आली, काका काका करत. माझे हात थरथरायला लागले. म्हटलं काय झालंय काका? तर म्हटलं तर तुझे बाबा आणि मी 35 वाले, दोघांचे मिळून 70 झाले, तरी 25 उरत आहे. तुझं अभिनंदन मी कसं करणार? अशी हुशार मुलं जर मुंबईच्या गर्दीमध्ये मिसळून जाणार असतील आणि महाराष्ट्रात कुठं त्यांचं नामोनिशाण दिसणार नसेल, तर मग ह्या सगळ्या मान्यवरांच्या टीमच्या माध्यमातून ही मुलं कधी कशा पद्धतीने पुढे येतील, क्लास 1 ऑफिसर होतील, MPSC UPSC मध्ये चमकतील. अख्ख्या तहसीलदार कार्यालयात माझ्या गावातला एक माणूस होता, तालुक्यातला अप्पा आठले, जे रिटायर झाल्यानंतर हर्डीकर, आता अख्ख्या तहसीलदार कार्यालयात एकही माणूस नाही. कृषीमध्ये संदीप गुरव. म्हणजे काय प्रकार? अख्ख्या 60 70 माणसांमध्ये एक माणूस असला नसला तो माझा स्थानिक, आणि म्हणे मी कोकण बोर्ड, माझं बोर्डात हुशार असणे, कोकणात हुशार आणि महाराष्ट्रात पहिला आलेलं. माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की शांत विचार करूया. एक तर परत जाऊया. आज परत जाणं शक्य नसेल तर येणारा लोंढा कोकणातला मुंबईकडे येणारा थोपवण्यासाठी शिवभक्त कोकणी काम करूया.
परदेशात आपण आता काय म्हणतात ना, सटक लागलेली आहे, काळजी करू नका. कधीतरी आपलं कोकणी नाही, तुमचं कोकणी अंगणात काहीतरी नवीन तुमचा प्रोजेक्ट आहे, तो सांगितला नाहीये, बडोद्याला घेऊन जाऊया. बोलणं झालेलं आहे, मुंबईच्या बाहेर का होईना, परदेशात नाही पण परत राज्यात का होईना. आता बडोदा फार जवळ आहे, महाराष्ट्र मंडळ खूप चांगलं आहे, नक्की करूया. परदेशात पुन्हा पुन्हा जायचं असेल तर नवीन नवीन काहीतरी घेऊन दाखवूया. मुक्काम पोस्ट कोकण नावाचा वर्क सांगितला होता तुम्हाला, बरोबर ना, ह्याच्यासाठी परदेशासाठी. मुक्काम पोस्ट कोकणात, माझ्या कोकणात काय आहे तो तुम्ही परदेशात सादर करणार आणि राहणार तुम्ही मुंबईत, असं कसं चालेल, बरोबर की नाही. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. नवीन उद्योजक जे गेल्या वर्षी 1 नंबर मिळवलेले, 2 नंबर मिळवलेले, मोठ्यात मोठा टार्गेट घेऊया आणि जग जिंकण्यासाठी शिवभक्त कोकणच्या पाठीशी मी तसंच तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. प्रत्येक शब्द आहे आणि या प्रत्येक शब्दामध्ये काहीसा वेगळा भावार्थ आहे. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की आपण खेळायला गेले पाहिजे. ते वाक्य कुठल्या कुठेतरी या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती होते आणि खऱ्या अर्थाने आपण कोकणाकडे वळलं पाहिजे. आणि आपला हा कोकण मित्रांनो आज म्हणजे भकासपणाच्या दृष्टीने दिसतोय, तो जी बंद पडलेली गंगा आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये आताच्या या तरुणाईला कुठेतरी त्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, तरच आपला हा एक शाश्वत कोकण म्हणून आपल्याला पुन्हा एकदा कुठेतरी उभारी घेताना दिसेल. आरते सर, आपलं मनापासून स्वागत करेन. आपल्यासारखं एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व या शिवभक्त कोकणच्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने याच जोरावरती आज शिवभक्त कोकण चांगल्या पद्धतीने वाटचाल करते. साहेब, आपल्या मनापासून आभार.